गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आहे ब्राईडचं लग्न. सो आता वाजले 7:30. 8 वाजता तिने मला पोचायला सांगितलं. सो आता मी निघते. बाय. सो मी 8:30पर्यंत लोकेशनवर पोचले आणि ब्राईड पण रेडी झाली होती अंघोळ वगैरे करून. त्यामुळे आम्ही लगेचच शॉर्ट्स घेतले, आमचे बिफोर वगैरे शूट वगैरे करून घेतलं. तर हा होता तिचं बिफोर शूट आणि त्याच्यानंतर आम्ही मेकअपला लागलो. तर ॲक्च्युली तिने मला सगळं सांगितलं होतं की मला असं पाहिजे तसं पाहिजे. हा एक रेफरन्स पिक मला तिने दिला होता तिच्या विधी लुकचा. त्याचप्रमाणे मी हा लुक तिला दिलेला आहे. सो कसं झालं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. जसं तिला पाहिजे होतं तसं मी दिलं. ॲक्च्युली व्हाईट रोजेस तिचे आले नव्हते म्हणून मी लावले नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा व्हाईट रोजेस तिचे आले तर वन साईड व्हाईट रोजेस आणि वन साईड लटकन्स असा करून तिला एक लुक दिला होता. म्हणजे दोन्ही साईडने तिचे फ्रेम्स येऊ शकले असते. खूप छान दिसत होती ती जसा तिने रेफरन्स दिलेला. आणि तिचं असं होतं की जो तिने रेफरन्स पिक दिला आहे तुम्ही बघू शकाल ॲज इट इज सेटअप पण तसाच होता. तर ब्राईड आमची रेडी झालेली आहे. आम्ही आलो असतो 8 वाजता. 8 वाजता चालू केलं. 1 वाजता आमचं सगळं आम्ही आटपून म्हणजे ब्राईड साईडर सगळे आटपून आत्ता जस्ट आम्ही बसलो आहे. सो आम्ही आता तो चाललो आहे जेवायला. आम्ही जेवायला गेलो आणि बघते इथं विधी वगैरे चालू होते. तो म्हटलं चला थोडंफार शूट करून घेऊया. सो सायडर्स वगैरे पण रेडी झाले होते. तिची आई खूप छान दिसत होते. सगळ्या तिच्या दोन्ही बहिणीसुद्धा खूप त्यांचा लुक छान झाला होता. आणि संध्याकाळ झाली होती तोपर्यंत मी म्हटलं चला नाश्ता सुरू झाला, नाश्ता करून. आणि मी सानियाला सांगत होती की ॲक्च्युली ती खूप लाजाळू आहे, खूप म्हणजे खूपच लाजाळू आहे. सो हा होता माझ्या ब्राईडचा रिसेप्शन लुक. तिला पाहिजे होतं, तिला हेवी ॲक्च्युली म्हणजे एक्सटेन्शन्स नको होते, तिला तिच्याच केसांचे कर्ल्स हवे होते. सो त्याप्रमाणे मी तिला दिला आहे. आणि माझा नवरा मला घ्यायला आला होता. सो म्हटलं आणि जेवायला गेलो आम्ही. तर जेवायला गेलो हा खूप छान असा एंट्रन्स होता तिचा. आणि ॲक्च्युली माहिती आहे का तिकडे काय होतं त्यांचे जे बिस्लरीज होत्या ना त्या बिस्लरीच्या ज्या स्कॅनर होतं आणि ते स्कॅन करून तुम्हाला त्यांचे फोटोज दिसणार होते. सो ते सगळं आम्ही करत बसलेलो पण ते शूट नाही करता आलं मला. आणि आम्ही जेवायला घेतलं. ही सानिया तिचं खूप कमी जेवते, इतकी लाजते ना ती बापरे. सो जेवलं वगैरे आम्ही आणि निघालो. तर वानगावला आम्ही सोडलं ही सानियाला कारण ती राहते वरोला. तिकडून तिला पिकअप करायला येणार होते. सो कसं वाटलं व्लॉग तुम्हाला तो सबस्क्राईब करून ठेवा.